या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या वतीने वार्षिक आमसभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आमदार माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख होते। सह अध्यक्ष म्हणून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची उपस्थिती होती। व्यासपीठावर तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्यासह इतर पदाधिकारी आणि काही अधिकारी उपस्थित होते। 3 वर्षांच्या गॅपनंतर होत असलेल्या या आमसभेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावागावातून कार्यकर्ते, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आमसभेवर भारतीय जनता पार्टीचेच वर्चस्व दिसून आले। या आमसभेमध्ये पोलीस प्रशासन सर्वाधिक लक्ष झाल्याचे दिसून आले। दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये चालणारे अवैध धंदे, देशी दारू विक्री, मटका, बेकायदेशीर कत्तलखाने यावर उपस्थित नागरिक कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले। कार्यकर्त्यांपेक्षा स्वतः आमदार सुभाष देशमुख हेच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराज दिसून आले। विशेष करून मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालत असलेल्या अवैध धंद्यांबाबत सर्वाधिक तक्रारी आल्या। त्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांऐवजी पोलीस उपनिरीक्षक बैठकीला आल्याने उपस्थितांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सुद्धा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली। दक्षिण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विषयात ते गंभीर दिसून आले। जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता यांच्या गैरहजेरीवरून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसह नेते, माहिती अधिकार कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले। वाढत चाललेला गोंधळ आणि आक्रमक कार्यकर्ते पाहून आमदार कल्याण शेट्टी यांनी या विषयात मी आणि सुभाष बापू दोघे एकत्र बसून यावर ठोस निर्णय घेऊ असे सांगतात सर्वजण शांत बसले। बात दाखल करत नाही। उलट माझ्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आपण मला मदत केलेली आहे, म्हणून गुन्हा दाखल केला आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास आज करता येत नाही। उलट हे आदरणीय साहेब आले, ह्या साहेबांना काहीच तिथली माहिती नाही। तिथली माहिती अविनाश पाटील म्हणून एक तिथे दफ्तर अडले आहेत। मी पोलीस स्टेशन चालवून मला काम भेटायचे। बापू साहेब, एक सोडून 2 चोऱ्या झालेत। 2021 ला माझा गुन्हा दाखल झाला, बंदगाडा केला, सीडीआर केला। मी काही माहिती दिली तर त्यांना मला आमने सामने करून माझा जीव मारण्याचा आहे असा प्रयत्न केलाय। बापू साहेब गंभीर बाब आहे, अतिशय गंभीर बाब आहे। मला पोलीस स्टेशनला येण्यासाठी माझी बाजू 32 वर्ष पोलीस खात्यात सेवेत आहे। साहेबांनी ज्यावेळेस त्यांच्या घरची चोरी झाली त्यावेळेस त्यांनी मंद्रुप पोलीस स्टेशनला कंप्लेंट पण केलंय, पण त्यांनी दखल पण घेत नाही। बापू, आज गावामध्ये 12-12:30 मोठी चोरीला गेल्या। आमच्या स्वतःच्या ग्रामपंचायतीची 300 फूट केबल चोरीला गेली आणि शेतकऱ्यांच्याकडे भरपूर केबल चोरीला गेले। आम्ही तक्रारी देऊन सुद्धा त्याच्यावर काही दखल होत नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।